गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 15 मार्च 2024 रोजी शासनाने निर्गत केलेला संच मान्यतेचा शासन निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मारक ठरत आहे। त्यामुळे सदरचा शासन निर्णय रद्द होण्याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभरात एकाच दिवशी 17 मार्च 2025 रोजी सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्व पालकांनी, सामाजिक संघटनांनी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, सरचिटणीस राजन कोरगावकर व समस्त पदाधिकाऱ्यांनी केले आहे। अरण येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन राज्यनेते उदयराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माढा तालुक्याचे आमदार माननीय अभिजित आबा पाटील, माजी सभापती शिवाजी नाना कांबळे, पंचायत समिती सभापती विक्रम भैया शिंदे, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत होते। या अधिवेशनात माढा तालुक्यातील 22 उपक्रमशील शिक्षकांना तालुका गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1 व टप्पा 2 या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या शाळांचा सत्कार करण्यात आला। अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा तालुका कार्यकारिणीचे सहकार्य लाभले। संच मान्यता शासन निर्णय 15 मार्च 2024 रद्द करून बालकांचे शिक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सन्माननीय खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, जिल्हाध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी यांना राज्यभरात निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कणसे व इतर राज्य पदाधिकाऱ्यांनी अकोला, बुलढाणा, वाशिम, बीड, जालना, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यात भेट देत संच मान्यता आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेतला। समग्र शिक्षा अभियान अंतर्गत करार पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पाठिंबा। या पाठिंब्याचे पत्र मुंबई येथे आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, कोकण विभागीय पदाधिकारी सुनील जाधव यांनी दिले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा वर्धाकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विषयक तपासणी, मार्गदर्शन शिबिर व गौरव समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक माननीय जितीन रहमान साहेब यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्य नेते उदयराव शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कणसे, अकोला शाखा जिल्हाध्यक्ष राजेश बापू देशमुख यांची उपस्थिती होती। यावेळी वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय शुभांगी वाजे मॅडम यांनी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चकोर रोकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महिला आघाडी, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालेगाव शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंत्री दादाजी भुसे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते काळूजी बोरसे पाटील, राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राज्य कार्यकारिणी सदस्य केदुजी देशमाने, सुनील भामरे, प्रकाश सोनवणे, प्रकाश अहिरे, साहेबराव पवार यांची उपस्थिती होती। माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर आभार मानताना उमरग्याचे आमदार माननीय प्रवीण स्वामी यांनी संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे व शिक्षण सेवक कालावधी कमी करून त्यांचे मानधन वाढवण्याबाबत प्रश्न उपस्थित केला। राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ते 9वी साठी वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन, पॅट चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करण्याचे शासनाचे धोरण कोणत्याही दृष्टीने सुसंगत नसल्याचे संदर्भित आदेश रद्द करून प्रचलित पद्धतीनुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरवण्याचे नियोजन शाळा स्तरावरच असावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे।
टप्पा अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 15 मार्च 2024 संच मान्यतेचा जाचक GR रद्द करावा. समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करावे. यासह इतर मागण्यांसाठी शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार जयंत अभ्यंकर सहभागी झाले होते. जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार जयंत अभ्यंकर यांनी सांगितले. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गरजा जय जयकार बंधुनो, गरजा